नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपले हे ॲडव्हान्स क्लास चालू आहेत आणि ॲडव्हान्स क्लासमध्ये आत्तापर्यंत आपले 60 दिवस कंप्लीट झालेले आहेत। आता बघा, 60 दिवसामध्ये मी तुम्हाला भरपूर काय शिकवलेलं आहे। जे आपलं ॲडव्हान्समध्ये असतं ते जवळजवळ मी तुम्हाला 80% इथे ॲडव्हान्स क्लास आपला झालेला आहे। आता याच्यामध्ये फक्त काय मी तुम्हाला जवळजवळ सगळं शिकवलेलं आहे, फक्त काय नेट कसं फिक्स करायचं हे झालं नाही आपलं। आणि त्यानंतर बघा 3D 5D जे डिझाईन आहे ना ते झालेले नाहीत आणि कट वर्क झालेलं नाही। एवढं 4च आपले वर्क झालेले नाही, बाकी सगळं आपलं वर्क जे आहे, जे काय 3D 5D पण मी पानं इथे शिकवलेले आहे तुम्हाला, बरंचसं वर्क शिकवलेलं आहे 3D 5D मधलं पण। आणि अशा प्रकारे आपलं 80% वर्क इथे कंप्लीट झालेलं आहे। तर बघा, आणि त्याचबरोबर आपले याच्या अगोदर बेसिक क्लास कंप्लीट झालेले आहे आणि त्याचे 40 दिवस कंप्लीट झालेले आहे। 40 दिवस कंप्लीट झालेले आहे आणि जो 41वा दिवस आहे ना, तर त्यामध्ये मी तुम्हाला रेट कसे ठरवायचे, कुठल्या डिझाईनचे कसे रेट ठरवायचे तर ते सांगितलेलं आहे। कारण बऱ्याच जेव्हा आपलं बेसिक क्लास चालू होतं तेव्हाच बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की आम्हाला आता तुम्ही डिझाईन शिकवलं तर याचे रेट कसे ठरवावेत, कसे सांगावेत, कस्टमर कसं हँडल करावं, बरेच असे प्रॉब्लेम येत होते। तर मी तेव्हा 41वा व्हिडिओ जो आहे तो त्यामध्ये ती माहिती दिलेली आहे। आणि बघा, आता बऱ्याच ताईंना काय होतंय ना, जे आपले पहिले बेसिक क्लास झालेले आहेत ते सापडत नाहीये। बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहे की आम्हाला ते क्लास सापडत नाहीये। बघा, तुम्ही जर गेला प्लेलिस्ट, मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं प्लेलिस्टमध्ये कसं जायचं, कसे व्हिडिओ बघायचे, कुठला क्लास करायचा, तुम्हाला कसं शोधायचं। तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जर गेला तर तुम्हाला बेसिकचे सेपरेट 41 दिवस आहे आणि ॲडव्हान्सचे पण सेपरेट आहे प्लेलिस्ट। अशा सेपरेट प्लेलिस्ट आहे। तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सगळ्या प्लेलिस्ट सेपरेट मिळून जातील, परंतु तरीही बऱ्याच ताईंना समजत नाहीये। तर बघा, तुम्ही ठरवा, तुम्हाला जर परत पहिल्यापासनं बेसिकपासनं जर शिकायचं असेल तर परत आपण पहिल्यापासनं जे बेसिकचे जे क्लास आहे परत सुरुवात करूयात। ज्यांना कुणाला पहिल्यापासून शिकायचंय त्यांनी मला नक्की कमेंट करा, म्हणजे आपण त्यावरती विचार करूयात, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बघा, बऱ्याच ताई मी जेव्हा तुम्हाला वर्क शिकवते, क्लास आपला चालू असतो, तेव्हा विचारतात की हा थ्रेड कुठला आहे। मी म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला याची माहिती देत असते की आपल्याला पॉलिस्टर थ्रेड घ्यायचा आहे। बऱ्याच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर सुईंच्याही बऱ्याचदा कमेंट येतात। आता बघा, सुई जी आहे ना ती आपली 14 0.5 mm असं हिचा नंबर आहे। आता बघा, बऱ्याच दिवसापासून काय झालंय ना, आपला एकतर संक्रांत होती, संक्रांतीच्या अगोदरपासून आपल्या ज्या कमेंट येत होत्या त्याला रिप्लाय द्यायला मला वेळ मिळाला नाही। त्याच्यामुळे तेव्हापासूनच्या आत्तापर्यंत सगळ्या कमेंट्स तशाच होत्या, कुठल्याच कमेंटला रिप्लाय दिलेला नव्हता। तर त्याच्यामुळे आज मी काय केलं, सगळ्या कमेंट्स चेक केल्या, कुठली कमेंट कशी आली, काय आली, तर सगळ्या कमेंट चेक केल्या आणि त्यामधनं मला बऱ्याच अशा कमेंट मिळाल्या की हा थ्रेड, सुई, मोती कुठला, हे असं जे आपलं सामान आहे ना त्याविषयी बऱ्याच कमेंटमध्ये माहिती विचारलेली आहे। तर आता बघा, तुम्हाला मी बऱ्याचदा सांगत असते की जे बेसिक क्लास आहे त्यामध्ये मी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे। बेसिकचे 3 क्लास जे आहे ना सुरुवातीचे, ते सगळे या सामानावरतीच माहिती मी दिलेली आहे। त्याचबरोबर काही ताईंनी मोटिवेशनल कमेंट केलेल्या आहे, खूप अशा सुंदर कमेंट केलेल्या आहे की अशा मनाला भारावून टाकणाऱ्या कमेंट आहे, ठीक आहे। आणि आज आपण इथे मी तुम्हाला वेगळी अशी डिझाईन शिकवणार आहे। डिझाईन म्हणजे तुम्हाला डिझाईनचा फोटो पण टाकणार आहे आणि त्याच्यातले ज्या हार्ड गोष्टी आहेत, ज्या हार्ड वर्क आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे, ते हार्ड कसं करायचं। आणि जे सोपं आहे तर तुम्ही ते डिझाईन बघून तुम्हाला जर तसंच डिझाईन करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता। फक्त जे अवघड आहे ना, मला असं वाटतं हे जमणार नाही तुम्हाला, तर ते मी तुम्हाला इथे करून दाखवणार। तर त्यासाठी फक्त शुगर बीड्स, आपला हा साधा थ्रेड आणि सुई, आपल्याला एवढंच घ्यायचं आहे।
ठीक आहे. आता बाकीचं सामान लागतं, व्हाईट कलरचे मोती, गोल्डन कलरचे मोती, तर ते मी फोटो टाकला की तुम्ही लगेच ते बघून करू शकाल. इतकं सोपं डिझाईन आहे. फक्त हे थोडंसं अवघड आहे, त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला शुगर बीड्सचं हे डिझाईन दाखवत आहे. तर चला मग आता वेळ न घालवता आपला आजचा जो क्लास आहे याला आपण सुरुवात करूया. तर इथे मी थोडेसे शुगर बीड्स काढून घेते, कारण असं जर पॅकेट ठेवलं असतं तर इथे काय होतं ना, रिंग लूज पडते, त्याच्यामुळे मी हे पॅकेट साईडला ठेवलं होतं. आणि इथे बघा आता थोडेसे जे शुगर बीड्स काढून घ्यायचे, जेवढं आपल्याला वर्क करायचं ना तेवढे आपल्याला इथे शुगर बीड्स काढून घ्यायचे. आणि आपला हा साधा जो थ्रेड आहे, पॉलिस्टर थ्रेड, तो त्याला गाठ देऊन पॅक करून घ्यायचा आहे. आता इथे आपण वेलीसारखं डिझाईन बघणार आहोत, त्याच्यामुळे असं एखादी वेल अशी काढून घ्यायची आहे. हे बघा, असं वेलीसारखं मी तुम्हाला डिझाईन आज इथे शिकवणार आहे. आणि खूप सुंदर हे डिझाईन आहे. तुम्ही जर करायला घेतलं ना तर खूप तुम्हालाही हे डिझाईन आवडेल. खूप सुंदर असं तुम्ही जो आपला डीपनेक आहे, पोटनेक आहे, त्याच्या साईडने हे वेलीसारखं डिझाईन तुम्ही करू शकता. तर आता मी इथे थोडंसं झूम करून दाखवते, तुम्हाला जवळ घेऊन दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, आता हा जो धागा आहे ना, हा आपल्याला खालच्या बाजूने घ्यायचा. आता बऱ्याच ताईंच्या याच्यावरती पण कमेंट्स आल्या की खालच्या बाजूने धागा कसा घ्यायचा आणि तो वरती कसा काढायचा, असे बरेचसे प्रॉब्लेम बऱ्याच ताईंना वाटलेले आहेत. तर बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदरचे जे काय आपले बेसिकचे क्लास झालेले आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळेच मी विचारलं की आता जर परत तुम्हाला बेसिकचे जर क्लास करायचे असतील पहिल्यापासनं, तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपण त्यावरती विचार करूयात. तर हे बघा, असं इथे जो आपला वेलीसारखं डिझाईन काढलेला आहे यावरतीच मी इथे हे 5 शुगर बीड्स घातले याच्यामध्ये आणि स्टिच करून घेतले अशा पद्धतीने. आता त्यानंतर अजून एक स्टिच आपल्याला इथे द्यायची आहे. बघा, अजून एक स्टिच दिली, त्यानंतर रिटर्न जायचं आहे आणि 5 पैकी जो मधला आहे ना त्याच्या खाली आपल्याला इथे बरोबर आपण जी मार्क केलंय त्याच्यावरतीच आपल्याला इथे चेन स्टिच घ्यायची. एक चेन स्टिच घेतली, परत दुसरी चेन स्टिच घ्यायची जी की छोटी आहे, बघा त्याच्या शेजारी घ्यायची आणि परत रिटर्न यायचं आपल्याला अशा प्रकारे. आणि आता इथे परत आपल्याला 5 शुगर बीड्स याच्यामध्ये भरून घ्यायचे सुईमध्ये. हे बघा, अशा प्रकारे 5 इथे शुगर बीड्स भरून घेतलेत आणि ते पण सेम हे बघा अशा पद्धतीने. आता बरोबर परत आपल्याला त्याच लाईनीवरती इथे हे स्टिच करून घ्यायचे. आपली जी लाईन आहे ना त्याच लाईनीवरती आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे एक स्टिच झाला की परत दुसरा स्टिच आपल्याला इथे देऊन घ्यायचा. आणि सेम तीच पद्धत, जो मधला शुगर बीड्स आहे बरोबर त्याच्या खालीच आपल्याला इथे एक स्टिच घ्यायचा आणि हे बघा एक स्टिच घ्यायचा आणि अजून एक छोटासा स्टिच घ्यायचा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने बघू शकता. आणि जे काय आपले शुगर बीड्स आहे परत त्याच्यामध्ये भरून घ्यायचे. आता आपण 5-5 घेतलेले आहे, त्याच्यामुळे 5-5 शुगर बीड्स इथे भरून घ्यायचे आहेत. हे बघा, परत सेम तीच पद्धत. आणि हे डिझाईन जर म्हणाल ना तर इतकं सुंदर दिसतं, पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर खूप सुंदर हे डिझाईन दिसतं. तुम्ही नक्की हे डिझाईन असं पण करून बघा आणि ब्लाऊजवरती देखील हे डिझाईन नक्की करून बघा. खूप सुंदर हे डिझाईन दिसतं. इथे पण सेम अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं, जसं आपण सुरुवातीला केलंय ना सेम त्याच पद्धतीने इथे स्टिच करून घेतलंय. परत आपली जी लाईन आहे, जे आपण मार्क केलंय ना त्याच वरती आपल्याला चेन स्टिच घ्यायच्या सगळ्या. मागे गेल्यावरती पण त्याच्यावरतीच घ्यायच्या आणि पुढे आल्यावरती पण त्याच्यावरतीच आपल्याला स्टिच घ्यायच्या आहेत. हे बघा, थोडेसे सरकून घ्यायचे सुईच्या टोकाने आणि चेन स्टिच घ्यायचा.
हे बघा अशा पद्धतीने परत रिटर्न जायचं आहे आणि जो मधला आपला हे बघा जो मधला आहे ना त्याच्या खालीच आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही 4 जरी घेतले तर इकडे 2 सोडून द्या आणि इकडे 2 सोडून द्या आणि मधल्या याच्यावरती अशा प्रकारे स्टिच घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने. परत शुगर बीड्स घ्यायचे आणि सेम हेच आपल्याला फॉलो करायचं आहे. आता बघा आपले जे हे वर्क आहे ना तर हां अजून एक म्हणजे मार्किंग आपण बोटनेकवरती मार्किंग दाखवलेलं आहे, डीपनेकवरती मार्किंग दाखवलेलं आहे, असं 2 मार्किंग मी इथे दाखवलेले आहे. आणि तरीही बऱ्याच ताईंच्या अजूनही कमेंट येतात की आम्हाला एखादा मार्किंग करून दाखवा ब्लाऊज, त्यानंतर वर्क करून दाखवा. तर बघा आत्ता संक्रांतीच्या अगोदरपासनं ना तेच व्हिडिओ चालू होते. मार्किंग कसं करायचं, वर्क कसं करायचं आणि त्यानंतर शिलाई कशी करायची, अरीवर्कच्या ब्लाऊजला शिलाई कशी करायची याच्यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहे. सलग त्याच्यावरतीच इतक्या दिवसापासून कुठलंच मी वर्क दाखवलेलं नाही. बऱ्याच दिवसापासून काय झालं ना तर मी त्याच्यावरतीच आता सुरुवातीला तुम्हाला बरेच 2-3 क्लास जे आहे ना ते मार्किंगच्याच याच्यावरती दाखवले. मार्किंग कसं करायचं, डीपनेकवरती कसं करायचं, बोटनेकवरती कसं करायचं, याचे 2-3 व्हिडिओ झाले आपले. आणि त्यानंतर म्हणाल तर वर्क कसं करायचं, म्हणजे आता बघा मी देवीचंच वर्क शिकवलं आहे तुम्हाला. म्हणजे देवीचं वर्क शिकवलं म्हणजे बघा जो आपलं वर्कशॉप झालेला आहे त्यामध्ये मी देवी शिकवली होती बघा. तर तीच देवी मी कशा प्रकारे त्या कपड्यावरनं कट करायची आणि आपल्याला जे कुठला ब्लाऊज स्टिच करायचा त्याच्यावरती कशा प्रकारे लावायची हे मी तुम्हाला त्यामध्ये शिकवलं आहे. लावूनही कट करून पण दाखवली आणि लावून पण दाखवली. त्याचबरोबर पूर्ण ब्लाऊजला वर्क कसं करायचं. आता देवी तर आपण बॅक पार्टला बसवली तर गळ्याला बाहीला कशा प्रकारे वर्क करायचं, देवी जर बॅक पार्टला असेल तर बाहीवरती कुठलं वर्क करावं याची पण आयडिया मी दिलेली आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा. तर अशा प्रकारे अगदी सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर बघा आता संक्रांतीचा टायमिंग होता तो ते जे व्हिडिओ जे क्लास आहे ना तेव्हा मी अपलोड केले होते. तर तेव्हा बऱ्याच ताईंनी बघितले नाही कारण खूप कमी व्ह्यूज आले. कारण कमेंट तर खूप असायच्या की आम्हाला याच्यावरती व्हिडिओ दाखवा, त्याच्यावरती व्हिडिओ दाखवा. परंतु मी जेव्हा अपलोड केले ना तर तेव्हा बऱ्याच ताईंनी ते क्लास जे आहे ते बघितले नाहीत. तर त्याच्यामुळे मी काय केलं ना आत्ता परत एक 5-6 दिवस तेच रिटर्न व्हिडिओ टाकले. मार्किंगचे नाही टाकले परंतु वर्क केलेले टाकले आणि कटिंगचा पण टाकलेला आहे. कारण बऱ्याच ताईंना कटिंग पण कसं करायचं ना याची पण आयडिया हवी होती. तर मी कटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता वर्कचे पण व्हिडिओ टाकणार आहे. तर म्हटलं चला अगोदर आपण हे टाकूयात त्यानंतर वर्कचे व्हिडिओ टाकूयात. तर वर्कचे पण परत टाकणार आहे मी. ज्यांना कुणाला ते बघायचे असेल अगोदर टाकलेले आहेत. जर तुम्हाला ते सापडत नसेल तर मी याच्यानंतर टाकणारच आहे, ते वर्क केलेले पण टाकणार आहे. तर त्यावरती देवी कशी बसवली ते पण तुम्हाला जर हवं असेल तर तो पण व्हिडिओ टाकेल परत. आणि बाकीचं बघा बाहीवरती मी स्वस्तिक, तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेला आहे एक, तर शॉर्ट व्हिडिओ जर बघितला तर त्यावरती बघा खूप सुंदर असा ब्लाऊज बसलेला आहे. त्याचं मार्किंगचं, कटिंगचं, वर्कचं सगळे व्हिडिओ, शिलाईचे सगळे व्हिडिओ अपलोड आहे आणि मी घालून पण तो ब्लाऊज तुम्हाला दाखवलेला आहे. तर खूप सुंदर असा तो ब्लाऊज बसलेला आहे आणि वर्क पण खूप सुंदर दिसत आहे. तर बऱ्याच ताईंना ते आवडलंय. शॉर्ट व्हिडिओ बघितलाय ना तर बऱ्याच ताईंना आवडलंय. तर बघा शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतर पण काय ना खाली जो त्रिकोण असतो ना त्यामध्ये पण आपल्याला फुल व्हिडिओ मिळून जातो. जर कुणाला जर फुल व्हिडिओ मिळत नसेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला की त्याच्या खाली त्रिकोण येतो बघा. तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही फुल व्हिडिओ बघू शकता. तर हे बघा अशा प्रकारे बघू शकता. तुम्हाला आता डिझाईनची आयडिया येत असेल की किती सुंदर हे डिझाईन दिसते. अशा पद्धतीने आता बघा
देवीचं वर्कशॉप अजूनही आपल्या चॅनलवरती चालू आहे. ज्यांना कुणाला देवीचं वर्कशॉप करायचं आहे आणि 3D पिकॉकचं वर्कशॉपही चालू आहे. ज्यांना कुणाला करायचं आहे अजूनही तुम्ही वर्कशॉप करू शकता, कारण अजूनही ते चालू आहे. आणि वरती दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरतीच मेसेज करायचा आहे. ज्यांना कुणाला ते क्लास करायचे आहेत, वर्कशॉप करायचा आहे, तर त्यांनी वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर आता 3D पिकॉक आपला झालेला आहे वर्कशॉपमध्ये, तरी अजूनही कुणाला जर करायचं असेल तर चालू आहे. त्याचबरोबर आता आपण ठरवलेलं आहे की 5D पिकॉक आता बनवायचं आहे. तर तुम्हाला जर करायचं असेल तर तसे नावे लिहून म्हणजे मेसेज करून ठेवा, म्हणजे मला आयडिया येईल की किती जणांना करायचं आहे. त्यानुसार मी जास्त जणांना जर करायचं असेल तरच मी वर्कशॉप घेणार आहे, आणि जास्त कमी जर असतील तर मग मी मात्र घेणार नाही वर्कशॉप. तुम्हाला जर जास्त जण जर झाले, जास्त ताई जर आपल्या वर्कशॉपसाठी तयार झाल्या, तर आपण नक्कीच 3D पिकॉकचं वर्कशॉप घेणार आहे. आणि त्याला काय जास्त काही फी नाही आहे, खूप कमी फी आहे. तर बाहेर जेवढी फी आहे ना त्यापेक्षा खूप कमी फी आपल्याकडे आहे. तर ज्यांना कुणाला करायचं आहे त्यांनी मेसेज करून ठेवा. करायचं असेल तर हो म्हणून सांगायचं आहे लगेच, मी फी वगैरे सांगितल्यानंतर. आणि नसेल करायचं तर नाही म्हणून सांगितलं तरीही चालेल, कसलाही राग कुणालाही येणार नाही. ठीक आहे. तर अगदी आपलं सरळ सरळ असलं की लक्षात येतं की कुणाला क्लास करायचा आहे, कुणाला करायचा नाही. आणि तुम्हाला जर खरंच क्लास करायचा असेल तरच मेसेज करा, नाहीतर नाही केला तरीही चालेल. कारण काय होतं ना, मलाही वेळ मिळत नाही आहे रिप्लाय देण्यासाठी, आणि त्याच्यामुळे रिकामाच गप्पा मारण्यासाठी जर तुम्ही मेसेज करत असाल तर मात्र म्हणजे आता सध्या तरी मला वेळ नाही आहे. तर त्याच्यामुळे प्लीज आता सध्या तसे मेसेज करू नका. तुम्हाला जर खरंच वर्कशॉप किंवा क्लास, आरीवर्कचे क्लास जर खरंच करायचे असतील तरच मेसेज करा. त्याचबरोबर आपण ठरवलेलं आहे की आता डोलीचं जे वर्क आहे ना ते पण घेणार आहोत. तर ज्यांना कुणाला डोलीचं वर्कशॉप करायचं असेल त्यांनी पण मेसेज करा. कारण आता बघा लगन सराई आहे आणि खूप ट्रेंड आहे डोली बनवण्याचा, नवरी नवरदेव बनवण्याचे खूप सारा ट्रेंड आहे. कारण नवरी आता काय करते ना, ब्लाऊजवरती तेच वर्क करून घेते. तर तुम्हाला जर ते शिकायचं असेल तर नक्की मेसेज करा त्याच्यावरती पण, म्हणजे आपण त्याचं पण वर्कशॉप लवकरच घेऊयात. तर हे बघा अशा प्रकारे आपलं हे डिझाईन बघू शकता. तर आता हे मी कंप्लीट करून घेते. इथपर्यंत मी तुम्हाला दाखवले, आता आपण राहिलेलं कंप्लीट करून घेऊयात. तर हे बघा इथपर्यंत मी हे वर्क करून घेतलंय आणि ते आता शेवटीला हे बघा अशा प्रकारे करून इथे आपल्याला ही गाठ देऊन पॅक करून घ्यायचं आहे. आता गाठ कशी द्यायची बऱ्याचदा मी तुम्हाला शिकवलेली आहे. आपण याची गाठ पण देऊ शकतो, किंवा मग हा जो आपला शेवटचा शुगर बीट्स आलेला आहे यामध्ये अशा प्रकारे हे गोल बनवून याच्यामध्ये घालून आपण अशा प्रकारे पण गाठ देऊ शकतो. अशा प्रकारे आता गाठीचे पण बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होते की आम्हाला गाठ जमत नाहीये, तर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. तुम्हाला जर गाठ जमत नसेल हा कॉटनचा धाग्याने जर गाठ, बऱ्याच ताईंच्या कमेंट आहे की आम्हाला या धाग्याने गाठ जमत नाहीये, किंवा जो आपला जरीचा थ्रेड आहे ना त्याने पण बऱ्याच ताईंना गाठ जमत नाहीये. तर तुम्हाला जर जमत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. फक्त गाठ केव्हा द्यायची असते, आपण जेव्हा चेन स्टिच घेतो आणि चेन स्टिच संपल्यानंतर आपल्याला तिथे गाठ द्यायची असते, तर तेव्हा गाठ द्यायची असते. आणि आपण जर अशा प्रकारे मोती बीड्स काही लावत आहोत तर तेव्हा तुम्हाला गाठ वगैरे काही द्यायची गरज नाही पडत. अशा प्रकारे जो शेवटचा मोती किंवा शेवटचा शुगर बीड्स, कट्स पाईप जो काही शेवटीला येईल त्याला तुम्हाला अशा प्रकारे गोल राऊंड करून याच्यामध्ये घालून तुम्ही अशा प्रकारे पण गाठ देऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज इथे सुंदर असं डिझाईन दाखवलेला आहे. तर याचं तुम्हाला थंबनेलला पण फोटो दिसेल आणि मिळाला तर इथे वरती पण मिळून जाईल, परंतु थंबनेलला तुम्हाला 100% याचा फोटो मिळेल की याचं डिझाईन कसं बनवायचं आहे. आता इथे साईडला तुम्ही अशा प्रकारे थोडंसं छोटे असे व्हाईट कलरचे मोती लावू शकता, पानं वगैरे बनवू शकता. खूप सुंदर हे डिझाईन दिसतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणींसोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे. ज्या काही आपल्या आता बऱ्याच ताई अशा आहे की ज्या घरी बसून आहे, त्यांना आरीवर्कचे क्लास करायचे आहे, तर अशा ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत आपले हे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.